माझ्या घरात लाडाकोडत वाढलेली मी शशांक जसं ठेवेल त्यात मी खुश राहू लागले. बाबांनी मला राजकुमारी बनवून ठेवलं होतं आणि माझं इथून पुढचं आयुष्यही राजकुमारीप्रमाणेच जावं म्हणून बाबांनी शशांकच्या सगळ्याच मागण्या जे मागेल ते पूर्ण केलं. माझ्या सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या. मुळात हुंडा द्यायचा नसूनही त्यांनी मागितला म्हणून हुंडा दिला. फक्त आणि फक्त त्यांची मुलगी राजकुमारीप्रमाणे जगावी यासाठी. परंतु त्यांच्या मुलीची निवड चुकली. लग्नाच्या काही दिवसात मला शशांकमध्ये बदल जाणवायला लागला. लग्ना अगोदर ज्या शशांकला मी ओळखत होते तो लग्नानंतर पूर्णपणे बदलला होता. हा तर माझा शशांक नव्हताच जिच्यावर मी प्रेम केलं होतं. कारण मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं तो माझी काळजी घ्यायचा. मला काय हवंय काय नकोय ते पाहायचा. माझ्यावर प्रेम करायचा. परंतु लग्नानंतर जो शशांक मी पाहत होते त्याचं माझ्यावर प्रेमच नव्हतं. त्याचं प्रेम फक्त महागड्या वस्तूंवर, गाडीवर आणि पैशावरच होतं. आणि त्यामुळेच मला वाटू लागलं की मी फक्त पैसे कमावण्याचे त्यांचं साधन आहे की काय. सोन्याची कोंबडी देणारी अंडी म्हणून त्यांना माझा उपयोग केलाय की काय. कारण प्रत्येक गोष्टीत मला पुढे घालून माझ्या बाहेरच्या लोकांकडून पैसे मागण्याचं काम तो आता करायचा.